नवापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई। अल्पवयीन मुलींचे अनुचित व्हिडिओ तयार करून प्रसारित करणारे 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। सोशल मीडियावर अल्पवयीन मुलींच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल असे हेतुपुरस्पर व्हिडिओ तयार करून इंस्टाग्रामवर प्रसारित करणाऱ्या 3 युवकांविरुद्ध नवापूर पोलिसांनी कडक कायदेशीर कारवाई करत ताबा घेतलाय। सदर प्रकरण गुन्हा रजिस्टर क्रमांक 623/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 BNS बालकांचे लैंगिक संरक्षण अधिनियम 2012 पोक्सो आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 यांच्या गंभीर कलमाखाली नोंदवण्यात आले। फिर्याद विनोद पराडके यांनी दाखल केली असून 21 नोव्हेंबर रोजी आरोपी KTM मोटरसायकलवरून फिरत असताना अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून अश्लील विनयभंगास प्रवृत्त करणारी बोलणी करत व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचे निष्पन्न झाले। आरोपी जितेश कोकडी याने iPhone 15 मोबाईलद्वारे रील्सच्या स्वरूपात व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केला। 23 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी तातडीची कारवाई करत पुढील आरोपींना ताब्यात घेतले। जितेश सामा कोकणी वय 22, नयन विनोद कोकणी, विकी सॅम्युअल कोकणी आरोपींना न्यायालयात हजर करताच न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली। ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदुरबार, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व त्यांच्या पथकाने केली। पोलिसांचा कठोर इशारा, अल्पवयीन मुलींचा विनयभंग, अश्लील व्हिडिओ निर्मिती किंवा सोशल मीडियावर गैरवर्तन करणाऱ्यांवर कायद्याच्या कठोर तरतुदीनुसार तात्काळ कारवाई केली जाईल। नागरिकांना आवाहन, संशयास्पद घटना, व्हिडिओ किंवा माहिती तात्काळ डायल 112 वर कळवा। नवापूर बोलतोय, महाराष्ट्र ऐकतोय, चर्चा नवापूर, लोकशाहीचा बुलंद आवाज। संपादक गिरीश सोनवणे।